हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 284. का जळा मोती विये, राखोंड्या दीपू जिये, तरी ज्ञानधर्मू होये अज्ञानाचा. अर्थात ज्या पाण्यामुळे मोती तयार होतो तो मोती पाणी निर्माण करेल का? ज्या अग्नीमुळे राख तयार होते ती राख अग्नी निर्माण करेल का? याचप्रमाणे ज्ञान अज्ञानाचा धर्म असू शकत नाही. कोणतीही निर्मिती त्याचे निर्माणाला जन्म देऊ शकत नाही. मोती पाणी निर्माण करू शकत नाही किंवा राख अग्नी निर्माण करू शकत नाही. येथे निदान पाण्यापासून मोती किंवा अग्नीपासून राख अशा जडवस्तू तयार होतात. त्यांचा भौतिकाच्या दृष्टीने काही ना काही वापर केला जातो, त्या प्रत्यक्ष दाखविता येतात. तथापि ज्ञानाचा अभाव हा भाव आहे, एखादी वस्तू नाही. त्याचा वापरही करता येत नाही. अज्ञान नकारात्मक आहे, कारण त्यामुळे आपण ज्ञानाचा वापर करू शकत नाही. मी संगणकाबाबतीत अज्ञानी होतो, त्यामुळे मी तो वापरू शकत नव्हतो. जेव्हा मी संगणकाचे ज्ञान मिळविले तेव्हा माझ्यामधील ते अज्ञान नष्ट झाले आणि मी संगणक वापरू शकलो. यास्तव अज्ञान असे प्रत्यक्ष काहीही अस्तित्वात नाही. ती एक भावना आहे. त्यामधून ज्ञान निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारे माऊलींनी येथे 2 अति चपखल अशी उदाहरणे देऊन ज्ञान हा अज्ञानाचा धर्म असू शकत नाही हे सिद्ध केले आहे. हे अज्ञानवाद्यांसाठी चोख अंजन आहे. ओवी क्रमांक 285. चंद्रमा निगती ज्वाला, आकाश आते शिळा, तरी अज्ञान उजळा, ज्ञानाते वमी. अर्थात चंद्रापासून अग्नी निर्माण होत नाही, आकाशात भले मोठे दगड निर्माण होत नाहीत, तसेच अज्ञानामधून ज्ञान निर्माण होत नाही. चंद्रापासून अग्नी निर्माण होत नाही, तसेच आकाशात भले मोठे दगड निर्माण होत नाहीत. याचप्रमाणे अज्ञानामधून ज्ञान निर्माण होत नाही. अज्ञानामधून ज्ञान निर्माण होणे अशक्य आहे हे पक्के ठसविण्यासाठी माऊलींनी येथे 2 अशक्य कोटीतील उदाहरणे दिली आहेत. ओवी क्रमांक 286. क्षीराब्धी कालकूट, हे एके परीचे विकट, काळकुटी चोखट, सुधा कैची. अर्थात क्षीरसागराच्या मंथनामधून विष निर्माण झाले हे मान्य केले, तरी विषापासून अमृत निर्माण होईल हे कसे मान्य करावे? माऊली सांगतात की क्षीरसागराच्या मंथनामधून विष तयार झाले हे आम्हाला मान्य आहे, तरीही याचा अर्थ या उलट होणार नाही. विषामधून अमृत कदापिही निर्माण होणार नाही. याचप्रमाणे ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानाचा भाव निर्माण होतो हे सत्य आहे. याचा अर्थ अज्ञानामधून ज्ञान निर्माण होते हे कदापिही शक्य नाही. ओवी क्रमांक 287. ना ज्ञानी अज्ञान झाले, ते होताची अज्ञान गेले, पुढती ज्ञान एकले, अज्ञान नाही. अर्थात ज्ञानापासून अज्ञान होत नाही, कारण ज्ञान होताच अज्ञान नष्ट होते. अज्ञान नष्ट झाले की तेथे फक्त ज्ञानच उरते. ज्ञानापासून अज्ञान निर्माण होत नाही, तर ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानाचा भाव निर्माण होतो. ज्ञान अस्तित्वात असल्याची जाणीव
आपल्यामध्ये त्याच्या अभावाची जाण निर्माण करते. तोपर्यंत असा काही भाव आपल्यात नसतो. अर्थातच हा भाव मिथ्या असतो, कारण ज्ञान प्राप्त झाले की तो अज्ञानाचा भावही नष्ट होतो. एकदा ज्ञान मिळून अज्ञान नष्ट झाले की मग तेथे फक्त ज्ञानच शिल्लक राहते. पुन्हा तेथे अज्ञानाचा भाव निर्माण होत नाही. ओवी क्रमांक 288. म्हणोनी सूर्य सूर्याची एवढा, चंद्र चंद्राची सांगडा, ना दीपाचिया पडिपाडा ऐसा दीपू. अर्थात म्हणून सूर्य सूर्यासम आहे, चंद्र चंद्रासारखा आहे आणि दीप दीपासारखा प्रकाशित राहणार आहे. माऊलींना येथे सांगायचे आहे की जगात सूर्य सूर्यासारखा तळपत असतो. तो या जगतात एकमेव आहे. तसेच चंद्र चंद्राप्रमाणे चांदणे फैलावत असतो. या जगात चंद्र एकमेव आहे. सूर्य चंद्राप्रमाणे फक्त सूर्यचंद्रच आहेत. ते आपापल्या परी येथे प्रकाशित होत असतात. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म प्रकाश त्याच्या सम तोच आहे. येथे अन्य काहीही नाही. ओवी क्रमांक 289. प्रकाश तो प्रकाश की, यासी न वचे घेई चुकी, म्हणोनी जग असकी वस्तू प्रभा. अर्थात आत्मपरब्रह्म प्रकाश हाच वैश्विक दिव्य परमप्रकाश आहे. त्याला चुकीचे समजू नका. त्याच्याच परमदिव्य प्रकाशाने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित आहे. माऊली येथे निक्षून सांगतात की या ब्रह्मांडात एकमेव आत्मपरब्रह्म प्रकाश आहे. त्याच्यामुळे सर्व काही प्रकाशित झालेले आहे. त्याला जाणायला चुकू नका. तसे केल्यास तुम्हीच आत्मवंचित व्हाल. हरिओम.